आहोत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेल्या आहेत आणि सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारही यावेळी उपस्थित आहेत। गेल्या 15 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्यासोबत आहेत। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी एक बैठक या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेली होती आणि आता 15 मिनिटांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक सुरू आहे। अगदीच पार्थ पवार, त्यानंतर जर पाहिलं गेलं तर सुनेत्रा पवार, जय पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पाचही महत्त्वाचे राष्ट्रवादीचे घटक मानले जाणारे हे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दालनात 10 मिनिटांपूर्वी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी या नेत्यांची जी आहे ती बैठक सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। सध्या जर आपण पाहिलं तर या बैठकीमध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आणि महाराष्ट्राचं ज्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे त्या संदर्भात सुनेत्रा पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ही सदिच्छा भेट आहे की वेगळी काही राजकीय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सर्व राज्याचं जे लक्ष लागलेलं आहे ते आहे विलिनीकरणासंदर्भामध्ये आणि विलिनीकरणासंदर्भामध्ये काही खरंच सुनेत्रा पवार बोलतात का आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे पंतप्रधानांसोबत ते काही वेगळी चर्चा करतायत का, कारण हे सगळे नेते जे उपस्थित असणार त्याच्यापैकी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती खास करून शरद पवार गटाच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की दोन नेते जे आहेत त्या विलिनीकरणाला विरोध करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे तटकरेंचं म्हणणं आहे की योग्य वेळी या संदर्भात चर्चा होऊ शकते। सध्या अजित पवार यांना जाऊन 13 दिवस झालेले आहेत आणि आत्ताच या सगळ्या संदर्भात चर्चा नको। दुसरा मुद्दा आहे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या संदर्भात देखील चर्चा आहेत। राज्यसभेची गणितं जी आहेत ती देखील महत्त्वाची आहेत। सुनेत्रा पवार आज राजीनामा देणार आहेत, त्यानंतर जी रिक्त झालेली जागा आहे त्या जागेवरती कोण जाणार हाही एक प्रश्न आहे। दुसरा मुद्दा आहे की पवार कुटुंबातील एक सदस्य पाठवायचा की वेगळ्या नेत्याला संधी द्यायची, त्यामुळं एक जातीय समीकरणं साधता येतील किंवा धार्मिक समीकरणं साधता येतील असा नेता द्यायचा, असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची या बैठकीकडे लक्ष लागलेलं असणार आहे। अगदी शिवाजी, आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुनेत्रा पवारांमध्ये बैठक सुरू आहे। या अगोदर काही वेळापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? ती बैठक या विषयावरती होती की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष अद्यापपर्यंत निवडला गेलेला नाहीये आणि त्या संदर्भात ही बैठक होती। या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणून जर आपण पाहिलं गेलं तर तो म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षांची निवडी संदर्भात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावणं। ही बैठक दिल्लीत घेतली जाणार की मुंबईत घेतली जाणार ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवताना नवीन अध्यक्ष निवडताना साधारणपणे त्याच्या समोरच्या कायदेशीर अडचणी आहेत का, कारण याच पक्षाची केस जी आहे ती आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे।